नमस्कार मित्रांनो, सध्या आता लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी सर्वत्र वेबसाईट चालू झालेली आहे आणि आता तुम्ही मोबाईलवरूनही तुमची के-वाय-सी करू शकता. ती कशा प्रकारे करायची तर चला व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या फॉर्मची के-वाय-सी मोबाईलवरती कोणालाही पैसे न देता करून घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला गुगलवरती माझी लाडकी बहीण योजने या पोर्टलवरती जायचे आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी करण्यासाठी लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक मोबाईलला लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर खालचा कॅप्चा कोड जशास तसा हे करून खाली मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवा यावरती क्लिक करायचे आहे. OTP पाठवा यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं येईल आणि लिंकेड मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP इथे टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमच्या पुढे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका असे ऑप्शन येईल. इथे खाली तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून मी सहमत आहे यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक OTP येईल. तो OTP तुम्हाला येथील रकान्यात टाकून पुढे सबमिट करा या बटनावर क्लिक करायचे आहे. तिथे केल्यानंतर तुमच्यासमोर असे 2 ऑप्शन येऊन जातील. त्यामध्ये तुम्हाला पहिल्या जात प्रवर्ग असेल. जात प्रवर्गामध्ये तुमचं ज्या प्रवर्गामध्ये तुम्ही येता ते तुम्हाला इथे निवडायचे आहे. मी इथे सर्वसामान्य निवडत आहे. त्यानंतर इथे पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला बघा मित्रांनो, इथे बरेच जण चुकतात आणि चुकल्यानंतर त्यांचा लाभ इथून पुढे बंद होऊ शकतो. त्यामुळे इथे तुम्हाला निवडा करून होय हाच पर्याय निवडायचा आहे. होय हाच पर्याय निवडला तरच तुमचा लाभ यापुढे सुरू राहील. अन्यथा तुमचा नाही निवडल्यास तुमचा लाभ यापुढे बंद होऊन जाईल. त्यानंतर दुसरे ऑप्शन आहे त्याचे हे तुम्हाला होय हाच पर्याय निवडायचा आहे आणि उपरोक्त अनुक्रमांक 1-2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहितीच यावरती क्लिक करायचे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर तुमची के-वाय-सी सक्सेसफुली सबमिट झाले आहे असे एक मेसेज तुमच्या स्क्रीनवरती दिसून येईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला भेटू अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.